मैत्रीपूर्ण जय भीम। महाकारुणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। तसेच माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर, मुक्ता साळवे या रणरागिणींच्या संयुक्त जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज मला क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे जे विचार जीवनपट मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम रमाई संघाचे आभार मानते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते। त्यांचे लग्न अवघ्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले बरोबर झाले। महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले। त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांनी आपल्या ज्योतिबा सोबत स्त्रियांसाठी आणि शोषित वर्गांसाठी शिक्षणाच्या दाराआड राहणाऱ्या समाजाचा प्रवाह बदलण्याचे काम केले। सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी पुण्यात 1848 साली पहिली मुलींसाठी शाळा चालू केली। त्यावेळी मुलींच्या शिक्षणाचा विरोध करणाऱ्या समाजाला जुगारून त्यांनी शिक्षिकेचे काम केले। शाळेत जात असताना अनेकदा लोकांचा विरोध सहन करावा लागत होता। लोक त्यांच्यावर दगड, चिखल तर काही वेळा शेण फेकायचे, पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही। सावित्रीबाईंनी फक्त शिक्षणाचाच प्रसार केला नाही तर बाललग्न, सती प्रथा, जाती विषमता, विधवांच्या दुर्दशा विरोधात आवाज उठवला। त्यांनी विधवेसाठी आश्रय उभारले केले। तिथे विधवांना सन्मानाने जगता येईल। आजच्या आधुनिक काळातही सावित्रीबाईंचे कार्य प्रेरणादायी आहे। त्यांनी सुरू केलेल्या आज स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडे केली। सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणे आणि त्यांच्या विचाराचे पालन करणे। आज आपण शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी सावित्रीबाईंच्या योगदानाचा आदर्श घ्यायला हवा। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान स्त्रीचा जीवन प्रवास आपल्या संघर्षातून यश मिळण्यासाठी प्रेरणा देतो। आज माता रमाई संघ आणि रत्नसमूह विहारातर्फे जी संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला त्यात मला विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते। पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद।